हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं वेलकम केमिस्ट्री 18/7 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण सगळ्यात महत्त्वाची एक मेथड बघणार आहोत. आपण इंजिनिअरिंग केमिस्ट्री सिलेबस बघतोय, त्यामध्ये पहिले चॅप्टर आपण स्टार्ट केलं. याच्या आधी मी 3 ते 4 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट असणार आहे आपल्याला आयन एक्सचेंज मेथड. ही मेथड प्रत्येक वर्षी प्रत्येक सेमिस्टरला विचारली गेलेली आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणारे सर्व अपकमिंग व्हिडिओज तुम्हाला दिसणार आहेत. इंजिनिअरिंग केमिस्ट्री सिलेबस ओरिएंटेड आपण जे टॉपिक घेतो आहे याचा फक्त टार्गेट एकच आहे की पहिल्या अटेम्प्टमध्ये केमिस्ट्री सब्जेक्ट तुम्ही कसं पास होणार आहात. तर मराठीत कंटेंट आपण यासाठीच क्रिएट करतो की जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर इंजिनिअरिंग केमिस्ट्री हा सब्जेक्ट कळावा आणि तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालेच पाहिजे. ओके, तर खूप महत्त्वाची मेथड बघतोय आपण आयन एक्सचेंज मेथड. यालाच डिमिनरलायझेशन मेथड असं सुद्धा म्हणतात. आयन एक्सचेंज मेथडला हा तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो की आयन एक्सचेंज मेथड इज ऑल्सो नोन ॲज ... म्हणजे तिथं दिलं असेल डॅश डॅश की याला दुसरं नाव काय, तर तिला डिमिनरलायझेशन मेथडसुद्धा म्हणतात. ही मेथड व्यवस्थित समजून घ्यायची, एकदम सोपी मेथड आहे. 1-2 याच्यामध्ये रिॲक्शन असणार आहे आणि एवढं काही टफ नाही आहे. डायग्राम काढली तर रिॲक्शन तुम्हाला किंवा मग त्यावरून पूर्ण मेथड कडून जाणार आहे. इन दिस मेथड आपण डायरेक्ट स्टार्ट करू. ह्या मेथडमध्ये एक वर्ड येणार आहे, तो म्हणजे काय, रेझिन. ह्या मेथडमध्ये आपण रेझिन यूज करतो. रेझिन म्हणजे काय, पॉलिमर. हाय मॉलिक्युलर वेट पॉलिमर हॅव्हिंग पोरस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज रेझिन. रेझिन म्हणजे काय, हाय मॉलिक्युलर वेट पॉलिमर चेन हॅव्हिंग पोरस स्ट्रक्चर. पोरस म्हणजे काय, स्पंज लाईक एक स्ट्रक्चर आहे, बरोबर. ते फिट केलेलं आहे याच्यामध्ये, तुम्हाला पुढे डिटेलमध्ये कळणारच आहे. ते स्पंज लाईक स्ट्रक्चर आहे. स्पंज पण काय, एक पॉलिमर आहे, त्यासारखे स्ट्रक्चर काय असतात त्याच्यामध्ये फिट केलेले असतात. मग याचे 2 टाईप पडतात. एक म्हणजे कटायन एक्सचेंज रेझिन आणि दुसरा म्हणजे अनायन एक्सचेंज रेझिन. कटायन आणि अनायनमध्ये तुम्हाला फरक माहिती पाहिजे. कटायन म्हणजे काय, ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो C+, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण कटायन म्हणतो. आणि ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो A-, ज्याच्यावर काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो, त्याला आपण काय म्हणतो, अनायन म्हणतो. हा महत्त्वाचा डिफरन्स लक्षात ठेवा. याच्यामध्ये 2 प्रकारचे रेझिन यूज केलेले असतात. एक कटायन एक्सचेंज रेझिन आणि दुसरा असतो अनायन एक्सचेंजर रेझिन. ओके, त्यांचे स्ट्रक्चर कसे असतात हे समजून घ्या. ते जर समजले तर पुढे तुम्हाला कळायला मदत होईल. कटायन एक्सचेंज रेझिन काय असतात, एक हाय मॉलिक्युलर वेट पॉलिमर चेन असते ज्याला ॲरोमॅटिक रिंग अटॅच असते. त्याला सल्फोनेटेड किंवा कार्बॉक्सिलेटेड ग्रुप असतो आणि जो काय असतो लूजली बॉन्डेड H+ ॲटम तो काय करतो, कंटेन करतो. म्हणजे काय, एक काय पॉलिमर चेन आहे, बरोबर. ॲरोमॅटिक रिंग असलेली काय पॉलिमर चेन आहे ज्याला सल्फोनेट ग्रुप आहे SO3 किंवा कार्बॉक्सिलेट ग्रुप आहे COO-, आणि त्याला लूजली बॉन्डेड काय H+. आपण काय बघतो, कटायन एक्सचेंज रेझिन. कटायन एक्सचेंजमध्ये काय पाहिजे, पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला एखादा ॲटम पाहिजे तिथं. मग इथं कोण आहे, हायड्रोजन आहे. इथे पण कोण आहे, हायड्रोजन आहे. ओके, हा याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे आज काय कटायन वापरलेलं आपण इथं. मग ॲरोमॅटिक रिंग आहे, सल्फोनेट किंवा कार्बॉक्सिलेट ग्रुप आहे, त्याला काय H+ अटॅच आहे. याला म्हणतो आपण कटायन एक्सचेंज रेझिन. जर तुम्हाला एवढं स्ट्रक्चर लक्षात राहत नसेल तर याच्यासाठी एकदम शॉर्ट फॉर्म्युला दिलेला आहे RH2. याला शॉर्ट फॉर्मने सुद्धा आपण डिनोट करू शकतो, तो म्हणजे काय, RH2. तसंच अनायन एक्सचेंज रेझिन. टार्गेट याच्यामध्ये असं आहे की कटायन एक्सचेंज रेझिन हे काय असतात, पॉझिटिव्ह चार्ज असतात, एवढा त्याचं काय टार्गेट आहे, म्हणजे S+ आहे H+. अनायन एक्सचेंजर रेझिन. अनायन एक्सचेंजर रेझिनमध्ये काय असणार आहे की H+च्या जागेवर फक्त काय असणार आहे, OH- असणार आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग पुढचा ग्रुप काय झाला असेल, चेंज झाला असेल. वरचं जे स्ट्रक्चर आहे बघा याच्यामध्ये पण सेम आहे. हाय मॉलिक्युलर वेट पॉलिमर चेन, ॲरोमॅटिक रिंग आहे त्याला, आणि त्याला क्वाटर्नरी अमोनियम ग्रुप आहे ज्याला काय OH- ग्रुप अटॅच आहे. म्हणजे काय NCH3 N+ आणि OH-. ओके, या प्रकारे हे जे स्ट्रक्चर आहे, जे वरचं स्ट्रक्चर आहे हे काय सेम आहे, वरसारखं स्ट्रक्चर आहे. हाय मॉलिक्युलर वेट ॲरोमॅटिक रिंग आहे पॉलिमर चेन असलेली, बरोबर. आणि त्याला क्वाटर्नरी अमोनियम ग्रुप अटॅच आहे, कंटेनिंग लूजली बॉन्डेड OH- आयन. त्याच्यामध्ये काय OH- आयन प्रेझेंट आहे. यालाही शॉर्ट फॉर्म्युला आहे. याला शॉर्ट फॉर्म्युला ROH-2 हा आपण यूज करू शकतो. काय यूज करू शकतो आपण याला, ROH-2. आणि याला शॉर्ट फॉर्म आपण यूज करतो RH2 आणि याला यूज करतो आपण ROH-2. हा महत्त्वाचा डिफरन्स याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. इथून आपण पुढे जाऊ. प्रिन्सिपल. ह्या रिॲक्शनचा या मेथडचा प्रिन्सिपल काय म्हणतो की प्रिन्सिपलमध्ये म्हटले त्यांनी वेन वॉटर कंटेनिंग कटायन और अनायन. समजा एखाद्या वॉटरमध्ये कटायन आणि अनायन प्रेझेंट आहे. वॉटरमध्ये काय प्रेझेंट आहे, कटायन किंवा अनायन प्रेझेंट आहेत आणि हे आपल्याला काय करायचे, सेपरेट आउट करायचे आहेत. जे आपण आता कटायन आणि अनायन एक्सचेंज रेझिन बघितले ते ह्या 2 टँकमध्ये सेपरेट टँकमध्ये काय केलेले, फिट केलेले. पहिल्या याच्यात कटायन एक्सचेंजर रेझिन असणार आहे, दुसऱ्या याच्यात अनायन एक्सचेंजर रेझिन असणार आहे. मग याचा प्रिन्सिपल काय म्हणतो की समजा जर एखाद्या हार्ड वॉटरमध्ये
कटायन आणि अनायन प्रेझेंट असतील. आता समजा NaCl घेतला आपण, NaCl मध्ये कटायन कोण असणार, Na वर पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणून हा झाला कटायन आणि Cl वर निगेटिव्ह चार्ज असतो म्हणून हा काय झाला अनायन. तसं जर समजा आपण MgCl2 घेतला, MgCl2 मेटल आयनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो हे आपल्याला माहिती आहे बरोबर, कारण ते इलेक्ट्रॉन देतात. मग Mg वर पॉझिटिव्ह चार्ज, Cl2 वर निगेटिव्ह चार्ज, हा काय झाला कटायन झाला, हा काय झाला अनायन झाला. ओके, तर याचा प्रिन्सिपल काय म्हणतो की एखाद्या वॉटरमध्ये समजा कटायन आणि अनायन प्रेझेंट आहे. एक वॉटर आहे, हार्ड वॉटर सॅम्पल आहे, हार्ड वॉटर इथं बघितलंच आपण, हार्ड वॉटर सॅम्पल आहे आणि त्याच्यामध्ये कटायन किंवा अनायन प्रेझेंट आहे. ज्या वेळेस याच्यातनं ते हार्ड वॉटर पास होईल, कटायन एक्सचेंजर रिजन काय करतील, कटायनला रिप्लेस करतील. म्हणजे काय, हा जो Mg आहे हा कटायन आहे, हा काय होईल H+ने रिप्लेस होईल. कटायन एक्सचेंज रिजन H+ने रिप्लेस होतील. आपण तो फॉर्म्युला बघितला ना, RH2 बघितला होता आपण बरोबर ना. RH2 मधला जो H2 आहे हा काय होणार आहे, Mgने रिप्लेस होणार आहे. RH2 निघून जाईल आणि याच्या जागेवर कोण येऊन लागेल, Mg येऊन लागेल. तसंच जर अनायन असतील तर अनायन काय होणार आहे, अनायन एक्सचेंजर रिजनने काय होणार ते रिप्लेस होणार आहेत. मग समजा R(OH)(2) असा आहे तर हा OH निघून जाईल आणि याच्या जागेवर कोण लागेल, Cl2 येऊन जाणार आहे. याप्रमाणे त्याचं काय आहे प्रिन्सिपल आहे. परत एकदा सांगतो बघा काय म्हटलं त्यांनी की जर एखाद्या वॉटरमध्ये कटायन किंवा अनायन प्रेझेंट असतील, हार्ड वॉटर सॅम्पल आहे आणि त्याच्यामध्ये समजा कटायन प्रेझेंट आहे किंवा मग त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, अनायन प्रेझेंट आहे. ज्यावेळेस हे कटायन आणि अनायन हार्ड वॉटर सॅम्पलमधून या टँकमध्ये जातील, इथे कटायन एक्सचेंज रेजिन, इथं काय अनायन एक्सचेंज रेजिन आहे, तर कटायन एक्सचेंजर रेजिन हा फक्त काय करणार आहे, कटायनला रिप्लेस करणार आहे, कटायनला रिप्लेस करेल इन रिप्लेस ऑफ H+. बरोबर, कटायनला काय करेल तो कॅप्चर करेल इन रिप्लेस ऑफ H+. तसंच अनायन एक्सचेंज रेजिन काय करणार आहे, अनायनला कॅप्चर करणार आहे, अनायनला काय करेल त्याच्यामध्ये जो निगेटिव्ह चार्ज असेल त्याला काय करेल तो कॅप्चर करेल इन रिप्लेस ऑफ OH-. बरोबर दिसतंय. याच्यातनं इकडे कटायन निघून जाईल आणि इकडे काय निघून जाईल, अनायन निघून जाईल आणि याच्या रिप्लेसमध्ये इकडे H+ येऊन लागेल, इकडे काय येऊन लागणार आहे, OH- येऊन लागेल. H+ आणि OH- दोघांची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला काय भेटते, वॉटर भेटणार आहे. तेच सेम याच्यामध्ये काय झालेली रिएक्शन होत गेलेली आहे. प्रिन्सिपल कळला असेल तुम्हाला. या मेथडमध्ये काय कटायन एक्सचेंज रेजिन कटायनला रिप्लेस करतात, अनायन एक्सचेंज रेजिन काय करतात, अनायनला रिप्लेस करत असतात. आता आपल्याला हे रिएक्शन फक्त डिटेलमध्ये थोड्या रिएक्शनच्या साह्याने समजून घ्यायचे आहेत. ओके, जर तुमच्याकडे ह्या नोट्स नसतील तर मला याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये नोट्स म्हणून तुम्ही टाईप करायचं आहे. मी तुम्हाला नोट्स तुमच्या नंबरवर किंवा मेल आय डीवर पाठवून देईल. त्याच्यामध्ये तुमचा नंबर किंवा मेल आय डी मेन्शन करायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला सर्व नोट्स मी पाठवून देणार आहे. ओके, तर आता पुढे गेलो आपण, रिॲक्शनला स्टार्ट केलं. याच्यामध्ये काय असतं प्रोसेस बघू आपण, डायरेक्ट प्रोसेस बघू. प्रिन्सिपल कळलं आहे तुम्हाला, रेजिन काय असतं तेही कळलेलं आहे. प्रोसेसमध्ये काय याच्यात दोन सेपरेट रेजिन यूज केलेले असतात किंवा दोन सेपरेट टँक यूज केलेले असतात. दोन सेपरेट टँक असतात. एकामध्ये कटायन एक्सचेंजर रेजिन असतो, कटायन एक्सचेंजर रेजिन असतो आणि दुसऱ्यामध्ये काय असतो, अनायन एक्सचेंजर रेजिन असतो. ओके, एकात काय कटायन एक्सचेंज रेजिन आहे, दुसऱ्यात अनायन एक्सचेंजर रेजिन. याचा प्रिन्सिपल पाहिला आपण, कटायन एक्सचेंज रेजिन कटायनला रिप्लेस करतात इन द रिप्लेस ऑफ H+, कॅप्चर करतात कटायनला आणि इन रिप्लेस ऑफ OH+. अनायन एक्सचेंज रेजिन काय करतात, अनायनला कॅप्चर करतात इन द रिप्लेस ऑफ OH-. हा त्याचा प्रिन्सिपल होता. मग दोघं टँकमध्ये त्यांना काय केलेलं आहे, फिट केलेलं आहे. याच्यानंतर हार्ड वॉटर काय करणार आहे, इकडून एंटर करणार आहे. हार्ड वॉटर वरून एंटर करेल, कटायन एक्सचेंजर रेजिन आधी कटायन एक्सचेंज रेजिनमध्ये काय करणार ते एंटर करणार आहे. आता बघा याचे रिॲक्शन बघू आपण, कटायन एक्सचेंजर रेजिनचे. कटायन एक्सचेंजर रेजिनमध्ये काय रिॲक्शन होऊ शकते. कटायन एक्सचेंजर रेजिनचा फॉर्म्युला आपण काय बघितला, RH2. ओके, RH2 हा कशाचा फॉर्म्युला आहे, कटायन एक्सचेंजर रेजिनचा फॉर्म्युला आहे RH2. मग RH2 मध्ये आपण आता समजा ह्या वॉटरमध्ये NaCl प्रेझेंट आहे. आपण सिम्पली कन्सिडर करू की ह्या वॉटरमध्ये काय प्रेझेंट आहे, NaCl किंवा MgCl2चा एक्झाम्पल घेऊ आपण. ह्या वॉटरमध्ये MgCl2 प्रेझेंट आहे. Mg वर पॉझिटिव्ह चार्ज, Cl2 वर निगेटिव्ह चार्ज. हा झाला कटायन, हा झाला अनायन, Cl2 झाला अनायन. कटायन एक्सचेंजर रेजिनचा शॉर्ट फॉर्म्युला आहे RH2. बरोबर, तुम्हाला अरोमॅटिक रिंग वगैरे काही मेन्शन करायचं नाही, सिंपल हा फॉर्म्युला लिहायचा आहे. H2 हा कशाचा फॉर्म्युला आहे, तर हा फॉर्म्युला आहे कटायन एक्सचेंजर रेजिनचा. आपण प्रिन्सिपलमध्ये म्हटलं की कटायन एक्सचेंजर रेजिन असतात ते कटायनला रिप्लेस करतात. मग याच्यात कटायन कोण होता, Mg. आपण इकडे लावला Mg. याच्यातनं काय आलेलं आहे, इकडनं हार्ड वॉटरमधून कोणी एंट्री केलेली आहे, MgCl2ने एंट्री केलेली आहे. कटायन एक्सचेंजर रेजिनचा फॉर्म्युला RH2 होता. याच्यामध्ये कोण गेलेला आहे, याच्यासोबत Mg. बरोबर, याच्यामध्ये Cl2चा काही रोल नाही. याच्यात फक्त कोण कॅप्चर झालेला आहे, कटायन. कटायन कोण होता, Mg होता, तो कॅप्चर झालेला आहे. आणि Cl2- जो आहे तो ॲज इट इज पुढच्या टँकमध्ये चालला गेलेला आहे. या टँकमध्ये
Cl2 आलेला आहे. Mg इथं काय झालं आहे पूर्णपणे रिप्लेस झालेला आहे आणि इकडून काय निघालेलं आहे H+ त्याच्यातनं निघालेलं आहे. कॅप्चर Mg झालेला आहे आणि H+ पूर्णपणे काय आलेलं आहे तिथून बाहेर आलेला आहे. ओके, तर बघा याच्यामध्ये RH2 + Mg, मग RH2 + Mg याची रिॲक्शन काय होईल RMg, काय होईल इथं RMg + H2 किंवा याला ट्वाइस H सुद्धा आपण म्हणू शकतो. RMg + H2 म्हणजे काय, याच्या कटायन एक्सचेंज रेझिनने कटायन कॅप्चर केला इन द रिप्लेस ऑफ हायड्रोजन. हाला प्रिन्सिपलवर आलो आपण परत. समजा NaCl राहिलं असतं तर काय झालं असतं, Na ची व्हॅलेन्सी 1 आहे म्हणून आपल्याला ट्वाइस Na घ्यावं लागलं असतं. RH2 + ट्वाइस Na. ट्वाइस Na का घेतला आपण, कारण Na ची व्हॅलेन्सी 1 आहे, त्याला 2 हायड्रोजन रिप्लेस करायचे, मग Na2 बरोबर + H2. याप्रमाणे पुन्हा Na काय होतं, Na वर पॉझिटिव्ह चार्ज होता म्हणून तो काय केला H+ ने रिप्लेस केलेला आहे. कटायनला रिप्लेस केलेला आहे. याचा पटकन तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. जर तुम्हाला तुमच्यापर्यंत नोट्स आले नसतील त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तसंच हे झालं कटायन एक्सचेंजर रेझिनच्या बाबतीमध्ये. आता बघू आपण अनायन एक्सचेंजर रेझिनच्या बाबतीमध्ये. अनायन एक्सचेंजर रेझिन. अनायन एक्सचेंजर रेझिनचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला R(OH)(2). हा कशाचा फॉर्म्युला आहे, अनायन एक्सचेंजर रेझिनचा फॉर्म्युला आहे. मग आपण MgCl2 घेतलं होतं. MgCl2 मधून हा पूर्णपणे Mg काय झाला आहे, कटायन एक्सचेंज रेझिनमध्ये काय झालं आहे, रिप्लेस झालेला आहे किंवा कॅप्चर झालेला आहे आणि इन द रिप्लेस ऑफ H+. इथून H2 बाहेर निघून गेलेला आहे. H2 सोबत इकडून Cl2 पण बाहेर गेलेला आहे, कारण कटायन एक्सचेंजर रेझिनचा रोल हा Cl2ला कॅप्चर करणे नाही आहे, तर तो कशाला कॅप्चर करणे, Mgला. कटायनला त्याने कॅप्चर केला आहे. Cl2 ॲज इट इज काय झालं, याच्यातनं बाहेर येऊन गेला. Cl2 बाहेर येऊन गेला आणि तो काय केला आहे, पुढच्या टँकमध्ये गेलेला आहे. याचा फॉर्म्युला जो आहे, याचा फॉर्म्युला काय आहे, R(OH)(2) प्लस याच्यामध्ये आता कोण मिक्स होणार आहे, Cl2. याच्यात कोण मिक्स होईल, Cl2 होईल. OH निघून जाईल आणि याच्या जागेवर कोण येणार आहे, Cl2 येणार आहे. मग याचा फॉर्म्युला काय बघितला आपण, R(OH)(2). अनायन एक्सचेंजर रेझिन काय करतात, अनायनला कॅप्चर करतात इन द रिप्लेस ऑफ OH-. मग Cl2, Cl2 होता ना, तर Mg इकडे रिप्लेस झालेला आहे कटायन एक्सचेंज रेझिन. उरला कोण, Cl2. Cl2ला काय करणार आहे, हा OH रिप्लेस करणार आहे. मग RCl2 + ट्वाइस OH- असं आपण म्हणू शकतो याला, बरोबर ना. OH(2) काय केलं, Cl2 ने रिप्लेस केलेलं आहे. मग RCl2 बरोबर, OH याच्यातनं बाहेर येऊन गेला. याच्या जागेवर समजा दुसरा ग्रुप राहिला असता SO4. MgSO4 पण असतो ना, MgSO4. याच्यात पुन्हा Mg वर पॉझिटिव्ह चार्ज असतो, SO4 वर निगेटिव्ह चार्ज असतो. SO4 ची ऑलरेडी व्हॅलेन्सी काय, -2 आहे. मग R(OH)(2) + SO4 2-. 2 रिप्लेस होणारे OH, 2- ऑलरेडी त्याच्यावर चार्ज आहे म्हणून त्याला काही बॅलन्स करण्याची गरज नाही. RSO4 + पुन्हा ट्वाइस OH-. ओके, याप्रमाणे RCl2 तयार झाला, RSO4 तयार झाला. याप्रमाणे ही प्रोसेस होत असते. आता याच्याही पुढे आपल्याला बघायचं आहे. मग तुम्हाला याच्यात लक्षात आलं असेल, बघा एकदम साधी गोष्ट आहे, याच्यात लक्षात आलं असेल कटायन एक्सचेंजर रेझिनमध्ये H2 रिप्लेस झालेला आहे. कटायन एक्सचेंजर रेझिनमध्ये H2 आलेला आहे, बरोबर. आणि अनायन एक्सचेंजर रेझिनमधून कोण आलेला आहे, OH-2 बरोबर. OH ट्वाइस OH- म्हणू शकतो आपण त्याला. याच्यातनं H2 आलेला आहे, याच्यातनं कोण आलेला आहे, OH(2) बरोबर, किंवा ट्वाइस OH-. जर समजा आपण दोघांची ॲडिशन केली, आपण काय केले, दोघांची ॲडिशन केली. आपलं टार्गेट काय होतं, कटायन आणि अनायन रिप्लेस करून त्याच्यातनं सॉफ्ट वॉटर काय करणे, बाहेर काढणे. मग दिसतंय ना आपल्याला की H2 आहे. पहिल्या याच्यातनं कटायन एक्सचेंजर रेझिनमधून H2 बाहेर आलेला आहे आणि अनायन एक्सचेंजर रेझिनमधून ट्वाइस OH- हा बाहेर आलेला आहे. जर दोघांची ॲडिशन केली, इक्विव्हॅलेंट अमाऊंट, बघा लक्षात घ्या की इक्विव्हॅलेंट अमाऊंटमध्येच ते काय येणार आहे, बाहेर येणार आहेत. दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला ट्वाइस H2 हे भेटतं. ट्वाइस H2 म्हणजेच काय, सॉफ्ट वॉटर ना, सॉफ्ट वॉटर बरोबर. ट्वाइस H2 म्हणजेच काय, सॉफ्ट वॉटर. ह्या डायग्राममध्ये काय दिलेलं आहे की एका ठिकाणी कटायन एक्सचेंजर रेझिन आहे, दुसऱ्या ठिकाणी अनायन एक्सचेंजर रेझिन आहे. दोघांचे फॉर्म्युले दिले आहे. कटायन एक्सचेंजर रेझिनमध्ये H2 असतो, अनायन एक्सचेंजर रेझिनमध्ये OH(2) असतो. ज्यावेळेस हार्ड वॉटरमध्ये कटायन आणि अनायन प्रेझेंट असतात. कटायन हे फक्त कटायन एक्सचेंजर रेझिन इथं बघितलं आपण रिप्लेस करतो. ह्या रिॲक्शनने आपण बघितलं कशा प्रकारे ते रिप्लेस झाले, त्याच्यातनं हायड्रोजन काय निघाला आहे, बाहेर आलेला आहे. आणि इकडे काय झालेलं आहे, OH जो आहे तो बाहेर आलेला आहे. इन द कॅप्चर त्याने काय केलेलं आहे, Cl2 कॅप्चर केला आहे, तिथून OH बाहेर टाकलेला आहे. जर आपण दोघांची ॲडिशन केली, H2 आणि OH, हा कुठून भेटलेला आहे आपल्याला, कटायन एक्सचेंजर रेझिनमधून, आणि हा भेटला आहे अनायन एक्सचेंजर रेझिनमधून. हे जिथून आपल्याला बाहेर भेटलेले, दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला काय भेटते, सॉफ्ट वॉटर भेटते. म्हणजे काय, इथून H2 आला, इकडून OH आला,
दोघांची ॲडिशन केली आणि आपल्याला काय भेटलं, सॉफ्ट वॉटर भेटलेलं आहे. आता याच्या पुढे बघा, एकदम साधं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. काय होतं की आपण ज्यावेळेस एखादी गाडी मार्केटमधून घेतो, एखादी गाडी आपण न्यू घेतली आणि समजा तिचा एखादा पार्ट खराब झाला, आपण गाडीला सर्व्हिसिंग करतो नाही का, तर एखादा पार्ट खराब झाला असेल तर आपण पूर्ण गाडी त्यासाठी काही विकून देत नाही आणि पूर्ण गाडी घेत नसतो आपण त्याला. आपण काय करतो की त्या गाडीचा तेवढा पार्ट चेंज करणं आपण काय करतो, प्रेफर करतो, बरोबर. तसंच याच्यामध्ये जर तुम्ही ह्या इन्स्ट्रुमेंटला बघितलं किंवा हे जी असेंब्ली आहे, तर ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये हे सर्व जी बॉडी असते ते स्टीलची असते, ॲल्युमिनियमची असते, ओके, किंवा फायबरची असू शकते, नो मॅटर. याच्यामध्ये बघा, ही जी पूर्ण बॉडी आहे ॲक्च्युअली ही स्टीलची असू शकते, स्टेनलेस स्टील वगैरेची, ओके, त्याच्याशी आपल्याला काही मॅटर नाही आहे. हा जो याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, आत्ता आपण ज्या रिॲक्शन बघितल्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय होता की कटायन एक्सचेंजर रेझिन आणि अनायन एक्सचेंजर रेझिन याचाच आपण मॅक्सिमम उल्लेख केलेला आहे. आणि आपण असंही म्हटलं की कटायन एक्सचेंजर रेझिन आणि अनायन एक्सचेंजर रेझिन हे काय असतात, पोरस स्ट्रक्चर असतात, स्पंज लाईक स्ट्रक्चर असतात, ते सॉफ्ट असतात खूप आणि सेन्सिटिव्ह पण असतात. मग काय, तर याच्यामध्ये कालांतराने हा जो पार्ट आहे एवढा कटायन एक्सचेंजर रेझिन आणि अनायन एक्सचेंजर रेझिनचा, हा पार्ट कालांतराने खराब होऊन जातो. म्हणजे काय, तो कंटिन्युअसली काय करतो, रिप्लेस करत राहतो. कटायनला रिप्लेस करतो, अनायनला रिप्लेस करतो, कॅप्चर करत असतो तो, बरोबर. आणि त्याच्यातनं काय निघतो, H+ निघतो किंवा OH- निघतो आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये त्या इम्प्युरिटी अटकतात ना, इथं ते Mg अटकून जातो आणि याच्यामध्ये अडकल्यामुळे काय होतं, ते जाम होऊन जातात किंवा मग काय होतं, ते पॅक होऊन जातात, पूर्णपणे ब्लॉक होऊन जातात. याच्यामध्ये पुन्हा अनायन अटकतात आणि याच्यामुळे पण ते काय होऊन जातात, ब्लॉक होऊन जात असतात, बरोबर. आणि मग आता एवढा पार्ट जर या इन्स्ट्रुमेंटचा खराब झालेला आहे तर एवढ्या पार्टसाठी आपण पूर्ण असेंब्ली काय करत नाही, चेंज करत नाही. मग याच्यामध्ये काय करतो आपण की फक्त हा पार्ट आणि हा पार्ट याला काय करतो, आपण रिप्लेस करून घेतो. मग रिप्लेस कसं केलं जातं, त्याला आपण रिजनरेशन म्हणतो, रिजनरेशन ऑफ रेझिन. याच्यातला पुढचा पार्ट आहे रिजनरेशन ऑफ रेझिन, रिजनरेशन ऑफ रेझिन. मग रिजनरेशन कसं केलं जातं बघा, जो पार्ट तिथं कॅप्चर झालेला होता त्याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे, जो निघालेला होता त्याला काय करायचं आहे, आपल्याला पुन्हा आणायचं आहे. म्हणजेच काय, साधा एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. आधी काय होतं, RH2 होता तो, बरोबर. RH2 मध्ये काय गेला, Mg गेला, ओके. काय फॉर्मेशन झाला, RMg, बरोबर, प्लस याच्यामधून H2 बाहेर आलेला होता. आता हा RMg जो आहे, RMg याला आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा इथं आणायचं आहे. म्हणजे काय, याच्यापासून RH2 आपल्याला तयार करायचं आहे, पुन्हा काय करायचं आहे, आपल्याला RH2 तयार करायचं आहे. कसं करता येईल बघा, रिजनरेशन करायचं आहे, Mg काढायचा आहे. Mg आलेला होता कारण तो आधी काय होता, RH2 होता, RH2 मध्ये Mg आलेला होता. आपल्याला आता Mg काढायचं आहे, पुन्हा काय करायचं आहे, त्याला RH2 करायचं आहे. मग आपण काय करू शकतो, ॲसिड जनरेटर ॲज वेल ॲज अल्कलाइन जनरेटर. म्हणजे कटायन एक्सचेंजर रेझिनला ॲसिड जनरेटर लागतो आणि अनायन एक्सचेंजर रेझिनला काय लागतो, अल्कलाइन जनरेटर. मग ॲसिड जनरेटरसाठी आपल्याला H+ लागणार आहे. मग H+ जो लागणार आहे तर आपल्याला माहिती H+ कोण कोण देतं, ते ॲसिड देतात. ॲसिड कुठले कुठले, HCl देतो, तसंच काय देतो, H2SO4. याच्यातनं आपल्याला H भेटून येईल, याच्यातनं पण काय भेटणार आहे, H भेटणार आहे. अनायन एक्सचेंजर रेझिन असेल तर OH आपल्याला पाहिजे. OH कोण देऊ शकतं, तर NaOH. इथून आपल्याला काय भेटतो, OHचा सोर्स भेटून जातो, ओके. तर मग समजा ही रिॲक्शन आपल्याला रिव्हर्स करायची आहे. RH2 होता, RH2 + Mg, RMg फॉर्मेशन झाला आणि H2 याच्यातनं काय झालं होतं, बाहेर झाला होता. आता आपल्याला हा तयार करायचा आहे, कशापासून, यापासून. मग RMg, बरोबर. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, HCl टाकणार आहोत, HCl. पण Mgची व्हॅलेन्सी 2 असते, त्याच्यामुळे आपल्याला ट्वाइस H घ्यावं लागेल, ओके. मग इकडे काय फॉर्मेशन होणार आहे, RH2, बरोबर, आणि काय तयार होईल, MgCl2. हा तयार होईल. लक्षामध्ये तयार झाला कटायन एक्सचेंजर रेझिन, आला ना, बरोबर. मग समजा आपण H2SO4 यूज केला असता तर पुन्हा RMg + H2SO4 घेतला आपण. समजा H2SO4 घेतला, काय तयार होईल इथं, RH2, बरोबर, आणि इकडे काय तयार होणार आहे, MgSO4. कळलं. पुन्हा काय तयार झालं, कटायन एक्सचेंजर रेझिन तयार झाला. म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण याच्यामध्ये डायल्यूट टाकतो, कॉन्सन्ट्रेटेड HCl किंवा H2SO4 यूज करत नाही आपण. 2% मॅक्सिमम किती यूज करतो, 2% म्हणजे काय, 2 ml H2SO4 आणि 98 ml जे असेल ते काय वॉटर झालं त्याच्यामध्ये. याप्रमाणे आपण डायल्यूट सोल्युशन त्याचे यूज करत असतो. मग यामध्ये तुम्हाला आलं असेल लक्षामध्ये कटायन एक्सचेंजर रेझिन कसा तयार झालेला आहे. याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, अनायन एक्सचेंजर रेझिन पण तयार करायचं आहे. मग अनायन एक्सचेंजर रेझिन काय होतं, अनायन एक्सचेंजर रेझिनमध्ये RCl2 तयार झालेला होता, बरोबर.
RCl2 तयार झाला असता. कशापासून तयार झालेला होता हा? R इन ब्रॅकेट OH ब्रॅकेट 2 होता. आधी काय होता? ROH ब्रॅकेट 2 होता. याच्यापासून RCl2 तयार झालेला होता आणि त्याच्यातनं काय पुन्हा याच्यातनं Cl2 तयार झालेला होता. ROH ब्रॅकेट 2 होता. याला आपल्याला काय करायचं आहे? परत इथे घेऊन जायचं आहे. याला काय करायचं आहे? पुन्हा इथे घेऊन जायचं आहे. ओके, मग कसं काय करू शकतो आपण याच्यामध्ये? समजा याला Cl2ला आपल्याला काय करायचं आहे? OH मध्ये कन्वर्ट करायचं आहे. Cl2ला OH मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आधी हा होता आपल्याकडे. हा कशाचा फॉर्म्युला आहे? हा फॉर्म्युला अनायन एक्सचेंजर रेझिनचा आहे. अनायन एक्सचेंजर रेझिनचा हा फॉर्म्युला आहे. आणि याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे? पुन्हा हा होता आपल्याकडे आणि हा तयार झालेला होता. याच्यापासून पुन्हा काय करायचं आहे? ROH ब्रॅकेट 2 तयार करायचा आहे. मग बघा, ते आपण म्हटलं की OH आपल्याला कोण देतं? OH आपल्याला NaOH देऊ शकतो. मग काय केलं आपण? RCl2 घेतला, बरोबर, याच्यामध्ये NaOH टाकला, NaOH. आता इथं Cl2 आहे, Na ची व्हॅलेन्सी 1 असते, त्याच्यामुळे आपण इकडे काय घेतला? डबल घेऊन घेतला याला, नो मॅटर. मग काय फॉर्मेशन होईल इथं? काय फॉर्मेशन होऊ शकतं की R इन ब्रॅकेट OH, ही रिॲक्शन इथं कंटिन्यू आहे. R इन ब्रॅकेट OH बरोबर ब्रॅकेट 2, हे 2 OH आहे ना, ह्याला याच्याकडे जातील R कडे आणि ट्वाईस Na ट्वाईस Cl2 काय तयार होईल तिथं? ट्वाईस NaCl फॉर्मेशन होऊन जाईल. आलं लक्षामध्ये? Na ने आपण काय करू शकतो? याला रिप्लेस करू शकतो. समजा Cl2च्या जागेवर SO4 राहिलं असतं, RSO4 बरोबर. RSO4 मध्ये आपण काय टाकला? ट्वाईस NaOH टाकला, ट्वाईस NaOH. काय फॉर्मेशन होईल इथं? पुन्हा सेम R इन ब्रॅकेट OH ब्रॅकेट 2 बरोबर. आणि त्याबरोबर काय येणार आहे? आणखी ROH ब्रॅकेट 2 प्लस याच्यामध्ये काय तयार होईल? Na2SO4, Na2 आणि SO4. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की इकडं RH2 तयार झालेला आहे, म्हणजे कटायन एक्सचेंजर रेझिन, आणि इकडे काय तयार झालेलं आहे? OH ब्रॅकेट 2. ROH ब्रॅकेट 2 म्हणजे काय? अनायन एक्सचेंजर रेझिन. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर याच्यावर लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. तसंच याच्यापेक्षा जर आणखी तुम्हाला दुसरे कोणते व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही तिथे कमेंट करा, मी तुम्हाला ते व्हिडिओ टाकून देईन. याच्यावर आपण रिॲक्शन बॅलन्स कशा करतात, रिॲक्शन कशा होतात, किंवा कटायन आणि अनायन कसे रिॲक्ट होतात, यासाठी जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर तिथे कमेंट बॉक्समध्ये एंटर करायचं आहे. आपण त्याच्यावरही सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहोत. ओके, तर ते ॲसिड जनरेटर इथे लावलेलं असतं, याचं अल्कलाईन जनरेटर इथे लावलेलं असतं. या अल्कलाईन जनरेटरमध्ये काय असतो? NaOH. आत्ताच सांगितलं तुम्हाला, याच्यामध्ये असतो NaOH. आणि ॲसिड जनरेटरमध्ये काय असतो? HCl किंवा मग H2SO4. ओके, याच्यामध्ये HCl किंवा H2SO4 असतो आणि याच्यामध्ये काय असतो? NaOH असतो. याचा पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे, म्हणजे ज्यावेळेस मी लिहितोय त्यावेळेस तुम्हीही लिहिण्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला कळायला सोयीस्कर होणार आहे किंवा मदत होणार आहे. पटकन ह्या रिॲक्शनचा एक किंवा ह्या जे आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत नोट्स आल्या नसतील तर कमेंट करा नोट्स म्हणून, मी तुम्हाला पाठवून देईल. फक्त त्याच्यामध्ये मेल किंवा तुमचा फोन नंबर मेन्शन करा, म्हणजे मी नोट्स तुम्हाला पाठवून देईल. ओके, तर इथं आपली आयन एक्सचेंज मेथड संपलेली आहे. थँक्यू.